नमस्कार सर्वांना. आज आपण बनवत आहोत की अंडा करी. परंतु अंडा करी ही वेगळ्या टाईपची आहे. तुम्ही नेहमीच अंडा करी खात असाल, परंतु मी जी बनवत आहे ना, तर ती तुम्ही नक्कीच एखादी चपाती तरी नक्कीच तुम्ही जास्त खाताल, कारण ही वेगळ्या टाईपची आहे आणि खूप टेस्टी अशी लागती. मी एकदा केली होती तर मुलांना खूप आवडली, त्यामुळे त्यांनी पुन्हा परत डिमांड केली की आई पुन्हा परत कर. तर मी ही आज रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी सर्वही मसाला, जो खडे मसाला असेल, खोबरं असेल, लसूण असेल, अद्रक असेल आणि आपला जो भाजलेला कांदा असेल आणि धने असेल, हे सर्वही मी एकत्र मस्त छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर ही जी रेसिपी आहे ना, ती एकदम सोपी आहे आणि खूप छान टेस्टी लागते. अगदी म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाला अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी मी हे अंडे घेतलेले आहे. तर ते अंडे आपल्याला सर्वात आधी एक कढई किंवा तुमच्याकडे तवा असेल त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून, जशी आपण अंड्याची आमलेट करतो किंवा अंड्याची पोळी करतो, तर आपल्याला फक्त अंडं टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त बाकी अंड्याला कुठेही हलवायचं नाही आहे, त्या स्थितीमध्ये अंडं राहू द्यायचं आणि त्यावरती फक्त आपल्याला तेल टाकून चांगल्या प्रकारे ते फ्राय करायचं आहे. तर हे बघू शकता, मी कुठेही त्याला बाकी कुठेही धक्का लावलेला नाही. फक्त जी पलटी करायचं आहे ती अंड्याची पोळी, तर ही अशा पद्धतीने मी पलटी केलेली आहे आणि ती छानपैकी असं फ्राय करून घेतलेली आहे. तर अशाच सर्वही अंडे, तुम्हाला जितके अंडे टाकायचे तितके अंडे तुम्ही असे 1 बाय 1 बाय 1 अशा तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात आणि फ्राय करून तुम्ही ते जेवढे पाहिजे तेवढे एका डिशमध्ये बाजूला घेऊन ठेवायचे आहे. आणि असं करून झाल्यानंतर मी सर्वही अंडे घेतले. मी 7 अंड्याची केलेली होती. तुम्हाला जितके पाहिजे तितके तुम्ही अंडे घेऊ शकतात, तुमच्या घरातील जितके व्यक्ती असेल त्या पद्धतीनं. तर ही सर्वही मी अंडे केले आणि खूप सोपी आहे, पटकन. तर आपण अंडा करी करताना आपल्याला ते बॉईल करावं लागतात अंडे, परंतु इथे अजिबात काही नाही आहे. फक्त आपल्याला फ्राय करायचे आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान हे फ्राय झाले. असे सर्व करून मी हे अंडे एकसारखे करून घेतले, कारण हे खूप सोपे आहे करायला आणि वेगळं काहीतरी. आपण नेहमी त्याच भाज्या खातो ना, तर ही वेगळी काहीतरी आहे. तर हे सर्व अंडे मी फ्राय करून घेतलेले आहे. एक अंड्याची पोळी करून घेतली. त्यामध्ये मी जो बारीक केलेला जो गरम मसाला किंवा कांदा लसूण किंवा खोबरं आलं वगैरे जे होतं ते सर्वही बारीक केलं. तेल थोडंसं जास्तच घेतलं, कारण आपल्याला जर काळी भाजी करायची असली ना, तर त्यात थोडंसं तेल जास्तच पाहिजे. तर मी तो पूर्ण मसाला जो बारीक केलेला होता तो पुन्हा परत एकदा तळून घेतलेला आहे छान तेलामध्ये. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो तळायचा आहे. त्यानंतर मी जो माझा घरचा जो काळा मसाला होता तो टाकला. त्यानंतर गरम मसाला टाकला. त्यानंतर आणखीन वेगळा एक मसाला होता तो. त्यानंतर मी जो फक्त आपला काळा मसाला जो असतो, म्हणजे जेणेकरून खडे मसाले बारीक करून वेगळी पूड करून ठेवलेली होती, तोही मसाला मी ॲड केलेला आहे. आणि हे सर्व छान असं आपण किंवा तुमच्या घरामध्ये जे मसाले उपलब्ध असतील, जे असेल ते तुम्ही टाकू शकता. तर हे छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं. त्यात थोडंसं पाणी ॲड केलं, जेणेकरून आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून. तर मी पाणी ॲड केलं. त्याला एक छानपैकी एक उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर खूप छान याची उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये हे अंडे आहे ना, जे आपण छोट्या छोट्या पोळ्या बनवल्या होत्या, ते त्यामध्ये टाकून द्यायच्या आणि छान त्यालाही 1-2 चांगल्या उकळ्या येऊन द्यायच्या. त्यामध्ये चांगलं ते मुरलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान त्याला कट आलेला आहे आणि अंडंही खूप छान त्यामध्ये भिजलेलं आहे आणि इतकं छान लागतं ना हे. तर एक करून आमच्या मुलांना खूप आवडलं, म्हणून म्हटलं तुमच्याशी रेसिपी ही शेअर करावी. आणि अशा पद्धतीने इतकं छान ती टेस्टी भाजी झालेली होती की मुलांना सर्वांनाही खूप आवडली. आणि असं तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा. नवीन काहीतरी आहे, कारण आपण नेहमीच ते अंडे खातो, परंतु ही वेगळी आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मलाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा.